हॅलो आणि नमस्कार. मी डॉक्टर कीर्ती माने. आज आपण बोलूया ग्लकोमाबद्दल. ग्लकोमा म्हणजे काय तर काचबिंदू. काचबिंदू हे नाव तर तुम्ही ऐकलं असेल, पण बऱ्याच लोकांना काचबिंदू एक्झॅक्टली काय आहे हे माहीत नसतं. सगळ्यांना मोतीबिंदू हे तर माहीत असेल. मोतीबिंदू म्हणजे काय कॅटरॅक्ट. जेव्हा आपली लेन्स तुरकट होते आणि आपल्याला दिसायला कमी होतं, आपण त्या गोष्टीला मोतीबिंदू म्हणतो. पण जेव्हा अचानक आपली दृष्टी कमी होते किंवा आपल्या नकळत आपली दृष्टी कमी होऊन आपल्याला अचानक डॉक्टरला भेटल्यावर कळतं की आपल्याला काहीतरी वेगळं झालेलं आहे, जे मोतीबिंदू नाहीये किंवा आपला नंबरही सूट होत नाहीये, तेव्हा काचबिंदूची लक्षणं आपण तपासून घ्यायला लागतं. तर काचबिंदूमध्ये जसा आपला डोळा असतो, एक बंद सर्कल किंवा एका फुग्यासारखा समजूया. त्या फुग्यामध्ये त्याचं स्वतःच एक पाण्याचं मिश्रण चालू आहे. या पाण्याला बाहेर जायला अगदी कमी जागेतून बाहेर यायला लागतं. पण जेव्हा हे पाणी नेहमीपेक्षा किंवा नॉर्मलपेक्षा जास्त वाढीव प्रमाणात बनत असतं, त्यामुळे किंवा त्याची वाट जी आहे बाहेर निघायची ती जर कमी असेल, खूप कमी जागा असेल, तर डोळ्याचं प्रेशर वाढू शकतं. जसं आपण एखाद्या फुग्याला किंवा टायरला जास्त हवा भरली की ते टणक होणार, तसंच डोळा आपला थोडा थोडा करून टणक होतो. या कंडिशनमध्ये जो डोळ्याच्या मागच्या साईडचा पडदा आहे, ज्याच्यावर सगळ्या नसा असतात आणि जी आपली मेन नस आहे, जिला आपण ऑप्टिक नर्व्ह म्हणतो, ही आपल्या डोळ्यापासून आपल्या मेंदूपर्यंत जात असते. त्या नर्व्हवर आतल्या पाण्याचा दाब येऊन तिच्या नसा कमजोर होऊन आपली दृष्टी कमी व्हायला लागते. हे बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही आणि जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला म्हणतात की आता तुम्ही तुमचं प्रेशर चेक करून घेऊया, वाटतं आहे की तुम्हाला काचबिंदूची लक्षणं आहेत, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला काचबिंदू कदाचित असू शकतो. तर हा काचबिंदू 60 नंतर बराच कॉमन आहे आणि मोतीबिंदू नंतरचा सेकंड मोस्ट कॉमन म्हणजे सगळ्यात जास्त मुख्य कारण आहे दृष्टी कमी होण्याचं. आणि ह्याची कारणं जर आपण लवकर कळली तर आपली दृष्टी आपण वाचवू शकतो. तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला ग्लकोमा किंवा काचबिंदू आहे? का सगळ्यांनाच काचबिंदू होतो? तर तसं नाहीये. 40च्या वरती जर तुम्ही असाल, जर तुमचे डोळे दुखत असतील, उजेडाकडे बघताना दिपत असतील, अचानक डोळा दुखायला लागून लाल होऊन उलटी मळमळ सारखं वाटत असेल आणि भुवयांवर पण जर जास्त दुखत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरला दाखवून तुमचे डोळे तपासून घेऊन तुम्हाला काचबिंदू आहे की नाही याची शाश्वती करून घेऊ शकता. आपण जो मगाशी व्हिडिओ बघितला ॲनिमेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की एका रोड क्रॉसिंगच्या इथे हळूहळू आपल्याला साईडची दृष्टी कमी होत गेली आहे, काळपट होत गेली आहे आणि मग आपल्याला फक्त सेंटरपर्यंत दिसतंय. हीच तपासणी आपण जेव्हा पेपरवर उतरवतो एका ऑटोमेटेड मशीनद्वारे, त्याला आपण म्हणतो पेरिमेट्री. जेव्हा तुम्ही आय स्पेशलिस्टकडे जाता आणि काचबिंदूची स्क्रीनिंग होते तुमची, तेव्हा आम्ही काय काय बघतो? पहिली गोष्ट आम्ही बघतो तुमच्या डोळ्याचं प्रेशर. प्रेशरबद्दल मी मगाशी ह्या व्हिडिओमध्येच आधी बोलले आहे की जसा एक फुगा हवेने आपण फुगवतो आणि त्याचं एक प्रेशर असतं, तसंच आपल्या डोळ्याचंही एक प्रेशर असतं. तर हे प्रेशर आपण मशीन्सवर चेक करू शकतो. त्याचं चित्र आपल्याला इथे दिसतं आहे. दुसरी गोष्ट आम्ही बघतो की तुमच्या डोळ्याचं शेप आणि आतले स्ट्रक्चर्सची कशी ठेवण आहे, ज्याच्यामुळे जे पाणी बनतंय त्याला बाहेर जाण्यासाठी प्रॉपर वाट आहे की नाही, त्याला आउटलेट आहे की नाही. आणि जर ते आउटलेट बरोबर असेल तर त्याची ट्रीटमेंट वेगळी होते, जर ते आउटलेट छोटं असेल तर त्याची ट्रीटमेंट वेगळी ठरते. तिसरी गोष्ट आपण बघतो आपलं बाजूचं विजन, त्याला म्हणतो आपण पेरिफेरल विजन. जे आपल्या डोळ्याच्या कॉर्नर्समधून दिसतं त्याला आपण म्हणतो पेरिफेरल विजन किंवा कोपऱ्यातली विजन, जी ग्लकोमामध्ये सगळ्यात आधी जाते. तर ही विजन आपण कशात बघतो? पेरिमेट्रीमध्ये. आणि पेरिमेट्री ह्याच्याबद्दल मी मगाशीच आपल्याला सांगितलेलं आहे. आता जे आपण ऐकलं त्याच्यावरून आपल्याला कळलंच असेल की ग्लकोमा किंवा काचबिंदू हा एक हळूहळू येणारा अंधत्वाचा प्रकार आहे. आपण त्याला इंग्रजीमध्ये सायलेंट थीफ ऑफ विजन असंही म्हणू शकतो, ज्यामुळे लवकर अंधत्व येऊ शकतं.
आणि जर आपण ग्लकोमा किंवा काचबिंदू हा लवकर डायग्नोज केला, तो लवकर आपण ओळखू शकलो की ग्लकोमा आहे, तर आपण त्याची लवकर काळजी घेऊन आपण त्याच्यामुळे होणारी जी दृष्टीची हानी आहे किंवा जे अंधत्व येऊ शकतं ते आपण कमी करू शकतो, त्याला लवकर आपण थोपवू शकतो, आहे तिथे आपण त्याला थांबवू शकतो. यासाठी तुम्हाला नियमित डोळ्याची तपासणी गरजेची आहे आणि हीच तपासणीची सुविधा आमच्या मेडिकवर हॉस्पिटल भोसरी येथे उपलब्ध आहे. तेव्हा जरूर या आणि तुमच्या डोळ्याची तपासणी करून घ्या.